अर्चना प्रशांत जाधव। या रसपान योग शिबिराबद्दल मी ऐकलं होतं, येण्याची खूप इच्छा होती, पण यावर्षी योग आला आणि मी इथे आल्यानंतर मला खूप मोठा अनुभव, माझ्यामध्ये खूप मोठा बदल जाणवला। 2 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये माझ्या 2 पायाच्या शस्त्रक्रिया झाल्या। त्याच्यामुळे माझा उजवा पाय हा फोल्ड होत नव्हता, पण इथे आल्यानंतर रसपान केल्यानंतर माझ्या वजनातही खूप फरक पडला। इथे आल्यानंतर मी जवळपास माझं 5-5.5 किलो वजन कमी झालं आणि योग माझ्या पायामध्ये वळण्यामध्ये खूप मोठा फरक जाणवला। माझा पाय आधी मला खाली मांडी घालून बसता येत नव्हतं, सरळ चालता येत नव्हतं। इथे आल्यानंतर मी सरळ चालायलाही लागली आहे आणि आता बऱ्यापैकी मांडी घालून बसायलाही सुरुवात केलेली आहे। पहिल्या दिवशी मी योगासन करताना सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न केला, तो अर्धवटच झाला। पुढे माझी हिंमत झाली नाही, पण ठरवलं नाही, आता जर आपण थांबलो तर आपल्याला कधीच जमणार नाही। म्हणून 2 दिवसानंतर मी परत हळूहळू प्रयत्न केला। पहिल्या दिवशी 2 सूर्यनमस्कार घातले, हा पाय वळत नव्हता, एकाच पायाने 2 सूर्यनमस्कार घातले। नंतर हळूहळू एक करत असं एक दिवस करत मी सूर्यनमस्कार वाढवायला सुरुवात केली आणि आज रसपानाचा शेवटचा दिवस, त्या दिवशी मी पूर्णतः 10 सूर्यनमस्कार दोन्ही पायांनी घातले। एवढा बदल माझ्यामध्ये आणि पाय वळवण्यास जो अडथळा वाटत होता, पण मी प्रयत्न करून आज अर्धवट का होईना, म्हणजे पूर्ण मांडी नाही पण अर्धवट का होईना मांडी घालू शकते। हा बदल माझ्यामध्ये झाला। धन्यवाद। मंगला मच्छिंद्र पगार, राहणार करंजगाव। मला असा अनुभव आला का 2019 मध्ये अण्णांनी मला रसपान करायला लावले होते। सर्दी होती, मुळव्याधाचा त्रास होता। मी 21 दिवस रसपान केले अण्णांनी सांगितल्याप्रमाणे। नंतर हळूहळू अण्णांनी मला कमी करायला लावले, मग दिसाडा एनिमा करायला लावलं, 2 टाईम एनिमा करायची, नंतर 4थ्या दिवशी करायला लावलं। असं महिनाभर मी केले हे रसपान। नंतर परत 6 महिन्यांनी अण्णांनी मला रसपान करायला लावले। मला एवढ्या आजारांचा फरक वाटला की मूळव्याध, गुडघेदुखी व जुनेट सर्दी होती लग्नाच्या आधीपासून, एवढे आजार माझे कमी झाले। आता या रसपानामध्ये माझ्या घोरणी कमी झाली, खूप घोरत होती मी। 3ऱ्या नंतर माझा हळूहळू घोरण्याचे काम कमी झाले व हातापायाला जळवात होता, तो बऱ्यापैकी कमी झाला। सीता राजेंद्र शिंदे। गेल्या 3 वर्षापासून मी संजीवन साधनामध्ये शिबिरासाठी येते। तर माझा कमरेचा प्रॉब्लेम मला होता, त्यासाठी मी खरं इथं येण्याचं कारण माझं ते होतं। अण्णांची ओळख जी झाली ती मला यूट्यूबवरून झाली। यूट्यूबवरती त्यांचं जे प्रवचन होतं ते मी ऐकलं। ते ऐकल्यानंतर मला ते ओढ लागली की त्यांना ऐकण्याची। त्यांच्या अनेक चिंतनातून मला खूप काही अगोदर माहिती घेतली मी की काय आहे, कसं चालतं संजीवन साधनामध्ये। आणि त्यानंतर 1-2-3 महिन्यातच पुढे मेमध्ये संजीवन साधनाचं 3 वर्षापूर्वी जे पहिलं शिबिर झालं, त्या शिबिरासाठी मी आले। शिबिरामध्ये आले त्यावेळेला मला बिलकुलच कमरेमुळे हालचाल करणं वगैरे हे बिलकुल जमत नव्हतं, जास्त बसणं पण जमत नव्हतं की माझा कमरेचा त्रास प्रचंड होता। मला पुढं वाकणं, झुकणं किंवा झोपण्याला पण मला त्रास व्हायचा, ना कुशीवर झोपायचं ना पाठीवर। मला हे कोणतंही अगदी खूप पेन व्हायचं, खूप त्रास व्हायचा। परंतु आज 3 वर्ष जवळजवळ संजीवन साधनेशी जोडल्यानंतर मला हा अनुभव आलाय की आता मला कमरेचा कोणताही त्रास राहिलेला नाही किंवा कमरेचा कोणताही त्रास मला होत नाहीये। मी आज व्यायाम व्यवस्थित करू शकते आणि एवढंच नाही, मला आता फ्रेश पण वाटतं। रोज सकाळी 4 वाजता अगदी सहज जाग येते आणि हे रुटीन कायमचंच माझं बनून गेलेलं आहे। आणि आज जे लाईफ भेटलंय, असं सुंदर लाईफ, ते केवळ संजीवन साधनांमुळे आणि अण्णांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळेच भेटलं। हे सातत्याने माझ्या जीवनामध्ये मला कायमच आनंद देणारी गोष्ट माझ्या जीवनामध्ये या संजीवन साधनामुळे मला मिळाली आणि खरंच मी खूप आनंद आता सध्या तरी उपभोगते। म्हणून संजीवन साधनेचे मी
आभार मानते. दिलीप भिकाजी गुंजाळ, राहणार संगनमेर. संजीवनी साधनामध्ये येण्याची वाट बघून मी 1 वर्षभरापासून वाट बघत होतो. तर ते आल्यानंतर मला इथं आल्यानंतर खरंच ते वाट बघण्याचं महत्त्व कळालं की इथं आल्यावरती खरंच संजीवनी साधनेमध्ये जे काही शिकवतात, मार्गदर्शन करतात ते आपल्या हितासाठी आणि शरीराच्या विविध अवयवांसाठी किंवा आरोग्यासाठी महत्त्वाचे असते बुवा असं. आणि आल्यापासून माझं 3 किलो वजन बी कमी झालेलं आहे आणि खूप हलके वाटते मला. आणि व्यायामाची एक चांगली सवय लागली, उठण्याची सवय लागली आणि एक आरोग्यासाठी हे मला जरा योग्य वाटलं बुवा असं. आणि माझे पोटाच्या आजारासाठी मला जरा आराम बी पडला त्या गोष्टीमधून. आणि इथून कुठं बी मी हेच आरोग्य टिकून ठेवीन अशाच पद्धतीनं ज्या अण्णांच्या ऑर्डर आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत ते फॉलो करीन आणि माझ्या जीवनात मी प्रकाशमय आणि उज्ज्वलमय आरोग्याला घेऊन येईन असं मला वाटतं. मी रसपानाला पहिल्यांदाच आली आहे आणि रसपान करून मला खूप छान वाटलं. माझं चहाचं व्यसन सुटलं, मनावर संयम आला. त्यानंतर मी एक रसपानाचं बद्दल एक थोडक्यात सांगू शकते. रसपान फक्त एक शरीरशुद्धी नसून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ह्या तिन्ही गोष्टी इथे होतात. आणि आज रसपान करून मला खूप छान वाटलं. माझं वजन हे 3 किलो कमी झाले आणि यापुढे माझी दिनचर्या ही रसपानानुसारच मी फॉलो करणार आहे. आणि मला रसपानाविषयी बाकीच्यांनाही सांगू इच्छिते की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्यांपर्यंत ह्या रसपानाविषयी माहिती पोचवावी, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला आरोग्याचं महत्त्व यातून समजेल. एवढं. मी या रसपानाला म्हणजे मला माहिती, म्हणजे मी मॅडमकडे योगाला जात होते, तर मॅडमनी सांगितलं खूप छान असतं आरोग्याच्या दृष्टीने वगैरे. तर मी स्वतःची मनाची तयारी केली की खूप छान आहे, आपण 10 दिवस मस्त राहूया. आणि मी आरोग्यासाठी आली. तर मी इथं रसपानसाठी आल्यानंतर रसपानाचा इतका फायदा झाला माझं 4 किलो वेट कमी झालं. आणि ॲक्च्युली ही रसपानाची जी मला संधी मिळाली ती मी रेग्युलर चालू करणार आहे. आणि मला जी थायरॉइडचा त्रास आहे ते पण मी हार्मोन्स इनबॅलन्स होणार आहे त्या गोष्टीने. आणि बऱ्यापैकी मला अण्णांनी सांगितले की गोळी पूर्णपणे बंद करायची, ते कुठलाही आजार नाही, काही नाही. आणि या रसपानामुळे माझी जी रुटीन चालू होईल, मी पहिले तर रुटीनमध्ये होतील, पण या रसपानाची संधी मिळाली त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि माझं आरोग्य मी निरोगी ठेवणार आहे. धन्यवाद. हॅलो, मी वैभव जाधव. मी जेव्हा इथे आलो तर असं काही स्पेसिफिक आजार वगैरे काही नव्हता. आमच्या पूर्ण फॅमिलीला तसं काही विशेष आजार नव्हता. हां, क्रोनिक म्हणजे ॲसिडिटी ही आमची काय म्हणूया त्याला खूप दिवसापासूनची होती. तर तिच्यावरती बऱ्यापैकी मला स्वतःला इफेक्ट जाणवला. हे शारीरिक झालं, पण मानसिक जे आहे त्या अनेक गोष्टी इथे क्लिअर झाल्या. म्हणजे आपण मनामध्ये अनेक गोष्टी धरून बसत असतो किंवा वेगळा विचार करत नाही. एखादी घटना घडली तर तिच्याकडे वेगळ्या अँगलने बघायची एक सवय मला इथे लागली. आणि माझे जे काही अनुभव आहेत ते म्हणजे माझा पहिला मी एक अनुभव सांगतो की जो मला असं विशेष वाटला, की जो जनरली खूप ठिकाणी जाणवत नाही. म्हणजे हा सगळ्यात पहिला दिवस होता आणि आपण प्रत्येकजण इथे शंख वाजवत होतो. तर शंख वाजवताना प्रत्येकाला जो पहिल्यांदा वाजवायचा असतो त्याला खूप आतून इच्छा असते की मी वाजून बघावा कसा वाजतो असा. जेव्हा हा प्रत्येकजण शंख वाजवत होता तर त्याला असं हा शंख माझ्या हातात कधी मिळेल, आपण कधी वाजवायचा प्रयत्न करू असं होत होतं. आणि तेव्हा वर्षावहिनी माझ्या हातात शंख होता आणि वर्षावहिनी आल्या की चला मला शंख वाजवायचा असं. आणि शिलाताई क्यूमध्ये होत्या. मी त्यांना अगदी बेधडकपणे सांगितलं की नाही शिलाताई आता लाईनमध्ये आहेत. आणि त्यांनी ते एकदम इझिली ॲक्सेप्ट केलं. म्हणजे ॲक्च्युली त्या इथल्या मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत आणि स्वतः त्यांचं एक वेगळं अस्तित्व आहे. एवढं असून पण त्यांनी जी नम्रता दाखवली त्याला म्हणजे ही जनरली दुसरीकडे कुठे मिळत नाही. हा जो माझा अनुभव होता तो मला पहिल्याच दिवशी एकदम क्लिक करून गेला. असे इथे प्रत्येकाचे असे अनुभव आहेत
की ते जर तुम्ही साठवले तर ते मिळणार नाही कुठे. म्हणजे माणूस जो असतो ना हा फार विचित्र प्राणी आहे. त्याच्याकडे पैसा, अधिकार आणि ज्ञान आलं ना की त्याचा अहंकार वाढून जातो. आणि हा अहंकार इथे खूप आपल्याला कमी प्रमाणात जाणवेल, नाहीच्या बरोबर. तर हा एक विशेष अनुभव आहे. जे असं आपण ऑब्झर्व केले ते दिसतात ते आपल्याला. आणि हे मी एक उदाहरण दिलं, असे अनेक उदाहरणं इथे आहेत. म्हणजे असं प्रत्येकाचे जे पवार फॅमिली जे आहेत त्यांच्यामध्ये हे अनुभव ठासून भरलेले आहेत. म्हणून वर्षावेळी तुम्ही जे बोललात की पवार जे आहेत ते एकदा ठरवलं की ठरवलं, पण पवारांबरोबर राहणारे पण तेवढेच महान आहेत म्हणून ते राहू शकतात. वैयक्तिक माझ्या दृष्टीने जर असं बघितलं तर मी निसर्गाच्या खूप जवळ आहे, अगदी जवळ. म्हणजे आपण एकदा धकाधकीच्या जीवनामध्ये ना निसर्गाच्या जवळच जात नाही. म्हणजे ती जी माती आहे, हा अनुभव मी अगोदर पण सांगितला की ती माती मला अक्षरशः मला अगदी पृथ्वी माता माझ्या अंगावर खेळते की काय असं मला वाटतं. आणि सेम जलतरण जे होतं त्याच्यामध्ये मी शवासन घातलं आणि असं स्थिर पडून राहिलो. म्हणजे माझी बॉडी पूर्णपणे स्थिर होती, थकलेली पण होती. म्हणजे योगा आपला भरपूर झालेला होता, त्याच्यामुळे माझी बॉडी तर थकलेली होती. आणि मी तिथे असं रिलॅक्स मध्ये शवासन घातलं आणि पाण्यावरती असं तरंगलो. ते तरंगताना ते पाणी मला अगदी जवळ वाटलं. म्हणजे आता हे का झालं असेल तर ते आपण ते 7-8 दिवस जे निसर्गाचं ऐकत होतो, निसर्ग आपल्या किती जवळ आहे, तर त्याचं ते रिअलायझेशन होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा बुद्धिपूर्वक एखादी गोष्ट समजून घेतात आणि ते जेव्हा अनुभवायचा प्रयत्न करतात तर त्याच्यात आपलातून आनंद आहे, तर ते मला जाणवलं. अनेक गोष्टी मी शिकलो. शंख वाजवायचं मी पहिल्यांदा इथेच शिकलो. त्याच्यानंतर भीमाने मला सांगितलं की अण्णा पद्मासन पण घालतात म्हणजे पाण्यामध्ये. तर पद्मासन पाण्यात घालून शिकायचं मी पहिल्यांदा इथे शिकलो. म्हणजे माझं स्ट्राईक केलं आणि ते शिकलो. म्हणजे आपण कुणाकडनं काय काय शिकलो इथे याचं जर गणित केलं, ते जर लिहून ठेवलं ना तर आपल्याकडे खूप मोठा साठा राहील. म्हणजे अनेक गोष्टी शिकलो. भावनाताईकडनं मी ते मल्लखांब शिकलो. म्हणजे मला खूप इच्छा होती की काहीतरी शिकावं आपण, तर ते मल्लखांब मी शिकलो. अशा अनेक गोष्टी जर आपण नोट डाऊन केल्या तर आपल्याला असं जाणवेल की आपण या 10 दिवसामध्ये अनेक काही शिकलेलो आहे. आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि आयुष्यभराचा हा माझ्यासाठी ठेवा असणार. मी रामकृष्ण कुशारे. संजीवन साधनाबद्दल जसं 5 वर्षापासून ऐकत होतो. अण्णा शिबिर घेत आहेत. पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्यांदा त्याचं स्वरूप थोडं वेगळं होतं, नंतर बदलत गेलं. माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की अण्णांचा आणि नानांचा सहवास हा जो राहिला तो माझ्या जीवनात म्हणजे वेगवेगळे बदल घडून आणले त्या सहवासाने. आणि अनेक प्रसंगी म्हणजे मला जसं ज्यावेळेस मी इतर 4 लोकांसोबत काम करतो त्यावेळेस अण्णांचा सहनशील स्वभाव मला हा कायम आठवत राहतो की समजा ह्या प्रसंगामध्ये अण्णांनी काय केलं असतं किंवा कोणता निर्णय घेतला असता, मग ती वेळ देण्याची क्षमता माझ्यामध्ये वाढली. म्हणजे मी एखाद्या गोष्टीला बराच वेळ देतो, तर त्याचा मला खूप फायदा होतोय माझ्या जीवनामध्ये. आणि नानांना जे बघितलेलं आहे मी, तर ते जसं की एखाद्या गोष्टीवरती पूर्ण नियंत्रण ठेवू शकता. एकदा इथं कमलेश चंद्र आलेले ते राजस्थानचे कुठे, तर त्यांचा एक कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती 90-95 लोकांनी. आणि ते लोक आले ते इथे 150 सगळे ताईदादा आलेले होते. तर त्यावेळेस ते ब्लँकेट आणि चादरी वगैरे ते कमी पडल्या इथं पांघरण्यासाठी. तर नानांनी
सगळीकडे चक्कर टाकलं आणि सर्वांना सांगितलं की जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या आणि आपल्याला साहित्य कमी पडतंय असं. तर नानांनी पूर्ण चक्कर मारल्याच्या नंतर ते 2-2, 4-4 ब्लँकेट पूर्ण एक्स्ट्रा जमा झाले. असे 2-3 प्रसंग आहे. शाळेमध्ये आता स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता, तर भरीत भाकरीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम आटोपला आणि सगळे आपल्या गप्पांमध्ये रंगलेले होते. नानांचं लक्ष गेलं, नाना तिकडनं आले आणि नानांनी सांगितलं, अरे हे भांडे आवरून घ्या. सगळ्यांनी गप्पा वगैरे सोडून आणि तिथे जिथे 5 जणांचं काम होतं तिथे 10 जण लागले आणि एक 10-15 मिनिटात ते काम उरकून टाकलं. तर हा 10 दिवसामध्ये दोघांचा सहवास आणि आणखी काय शिकायला मिळतं, काय अनुभवायला मिळतं, त्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या होत्या. आणि स्वतःच्या शरीरावरती वेगवेगळे प्रयोग मी करून बघत राहतो, कारण प्रॅक्टिस करतो म्हटल्यावरती बऱ्याच गोष्टी स्वतःवरती प्रयोग केले की तो अनुभव आपल्याला म्हणजे त्या अनुभवानुसार आपल्याला उपचार करता येतात किंवा तसं मार्गदर्शन करता येतं. तर संजीवन साधनामध्ये जसं वैभव दादांनी सांगितलं की आपल्याला खूप काही काही शिकायला मिळतात, तर खरोखर ही गोष्ट खूप आहे. अनेकांकडून अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली की रसहारावरती राहत असताना जे मधल्या काळामध्ये चिंतन असायचं किंवा जो अभ्यास असायचा, तर त्याच्यामुळे मन तयार होत होतं आणि ती सहजता येत होती. म्हणजे असं त्या रसहाराची वारंवार आठवण येत नव्हती. तर ते चिंतन खूप महत्त्वाचं ठरलं त्या मधल्या कालावधीमध्ये असलेलं. तर संस्कार निकेतनचे, अण्णाचे, नानाचे खूप आभार. बोलत नाही, पण इथे यायच्या अगोदर मला असं वाटायचं की आपण 10 दिवस याच्यावर राहू की नाही, सर्वांनी बोलले. पण त्याची मला भाकरीची नेहमी म्हणजे पाहिजेच हे मला जे वाटत होतं. पण इथं आल्यावर रसपान केल्यावर मला भाकरीची आठवणसुद्धा आली नाही. आणि मागच्या वर्षीच यायचं होतं. पहिल्या वर्षी सांगितलं मला असं असं आहे, तर माझी हिंमत नाही झाली. तर आपण एवढं 10 दिवस राहू किंवा न राहू हे मला शक्य वाटत नव्हतं. म्हणून मी पण दुसऱ्या वर्षी तयारी केली, तर थोडीशी अडचण आल्यामुळे मग येणं नाही झालं. तर ह्या वर्षी मी निश्चय केला की मला जी थोडीशी व्याधी आहे, पित्ताची, खाज येते, हे उठतं, त्याच्याकरता आपण जाऊ, काहीतरी प्रयत्न करू. तर इथं आल्यावर रोजचं रुटीन हे सर्व झालं आणि मला तसं वाटलं नाही जे आहे ते. आणि माझं वजन साधारण 6 किलोच्या पुढे. आजचं केलं नाही, पण कालपर्यंत 5.65 किलो वजन माझं कमी झालं होतं. तर नक्कीच आज 6 किलो तर कमी झालं आहे माझं वजन. तर हा मोठा अनुभव आहे. मी आलो कोणत्या कामाला त्याचं 50% माझ्यावर फरक पडला ॲसिडिटीमध्ये. पण जे वेट पण मला लॉस करायचं होतं ते पण खूप झालं. तर ह्या साधनात आपण नुसतं बोलतो, मी पुन्हा फॉलोअप करेल, पण तो घरी गेल्यावर केला पाहिजे. आणि आपण म्हणतो 10 दिवस मला कसं राहावं, तर सर्वांना सांगून दिलं पाहिजे. आपण जर कोणाला प्रोत्साहित केलं तर त्याला पण सांगितलं पाहिजे की आपण हे माझ्याकडून झालं पाहिजे, माझ्याकडून होईल असं त्याला खात्री दिली पाहिजे. म्हणजे येणाऱ्यांची संख्या वाढेल, आपल्यामध्ये थोडंसं आपल्यालाही काही मिळेल त्याच्यामधून, तर त्याचाही आजार थोडासा दूर होईल. आणि आपण म्हणतो की मी ह्याच आजाराकरता आलो, तर अनेक आजार आपले बरे होऊन जातात, आपल्याला समजत पण नाही. तर याच्याकरता आपण इतरांना पण थोडंसं प्रोत्साहित केलं पाहिजे. आम्ही तर म्हणतो, मी येतो ह्या कामाकरता, कोणतंही काम असलं तर आम्ही थोडं जोडी बरोबर असतो. मला नाही शक्य झालं तिथं जातेच, पण शक्यतो आम्ही असं करतच नाही की जोडीनेच जातो. तर हे सर्वांना आपण प्रत्येकाला सांगितलं गेलं पाहिजे. ना आपण जे म्हणतो आम्ही फॉलोअप करू हा नियम, तर तोच आपल्याकडून झाला पाहिजे. तर त्याच्याकरता आपण हे करू. आणि मी विनीत भवत, मी राहतो पाथर्डी फाट्याला. रसाहारबद्दल मला अक्कांकडनं कळालं होतं की बॉय असा आजार बरे होता. तर मला अंगावर खूप पित्त उठायचं आणि मायग्रेन म्हणून आजार होत आहे,
तो आता तो 90% बरा झाला आहे. म्हणजे शुद्धिक्रिया वमन वगैरे करून मला 90% बरं वाटतं. आता थोडंसं जे आहे ते मी घरी फॉलो करून आणि रसाहारचं पालन करून मी पूर्णपणे त्याला गोळ्या बंद करून टाकल. आणि जे अंगावर पित्त वगैरे उठायचं ते पूर्ण बंद झालंय आता. आणि रसाहारचा मला खूप फायदा झालाय. मैं सूरत की आई हूँ. इसके लिए मैं नहीं आती हूँ, पर मेरा जवाई दीकरी बोला आपके साथ पप्पा के साथ तुम जाओ. मैं नहीं जाती हूँ, तुम जाओ, तुमको पण लाभ मिलेगा. मैं वही आई हूँ. इसका तुमको मिलके लाभ मिला, मुझे कसरत का लाभ मिला, रस पान को देखने के लाभ मिला, पीने का लाभ मिला. इसके लिए मैं आई हूँ. मुझे सब कुछ लाभ मिला. मेरा दीकरी जमाई को मैं आशीर्वाद देती हूँ कि तुमके मिलकर तुम भेजा तो मुझे लाभ मिला. सबको मिलकर मैं इसका बोला कि तुम पण लाभ लो, रस पान ले, तुम बोलो. मैं बहुत कोशिश करती हूँ और ये सुनते नहीं हैं, पर मुझे लाभ मिला. इसके लिए उनको भी मिला. अच्छा. हाँ, उनको भी मिला कुछ ना कुछ. हाँ, मैं बोलती हूँ इसको भगवान को बोला, भगवान को पण इसको पूछा तुम जाओ अन्ना जी के पास, हम तुमको मिलेगा अच्छे मनुष्य. अच्छे मिलते हैं, बोलते हैं, सुनते हैं आपकी दुख. ऐसा बात करती हूँ. जय श्री कृष्ण. मी सावरगाववरून आले आणि माझा भाऊ रामकृष्ण 5-6 वर्षापूर्वी इथं होता आणि त्यांनी हे बघितलेलं होतं सगळं. तो आम्हाला म्हणत होता तुम्ही या, पण काही कारणास्तव आम्हाला यायला नाही झालं. आणि माझ्या पतींना सोरायसिस आणि त्याच्यातच झालेला संधिवात आणि मला स्वतःला पित्ताचा अति त्रास होता. तो वाढत गेला. ॲलोपॅथीचा भरपूर प्रयत्न केला, आयुर्वेदिक केलं, होमिओपॅथी केलं, त्यात मणक्याचाही त्रास. त्यांनाही पण तेच. आम्ही बरोबरच फिरायचो खूप. आरती फिरलो आणि मग ह्या वर्षी 2च दिवस अगोदर समजलं, म्हणजे भाऊनीच सांगितलं, रामकृष्ण भाऊनी म्हणजे आपल्याला असं शिबिरी जायचं. आमचं नाही हो करता आम्ही प्रयत्न केला आणि आलो. आणि 10 दिवसामध्ये आत्तापर्यंत रसपान घेऊन त्यांचे पायाचे चट्टे जवळजवळ 50-60% कमी झाले आणि माझा पोटाचा त्रास पूर्णपणे आत्तापर्यंत तरी एकदम कवर आहे. जो त्रास होत होता तो, म्हणजे मी इकडे यायच्या अगोदर 8 दिवस आधी ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे जाऊन नाईलाजाने खूपच त्रास होत होता म्हणून मी गेले होते. तर त्या गोळ्या मी घेतल्या, काही घरी म्हणजे आणल्याच नाही. म्हटलं आपल्याला आता प्रयोग करायचा आहे म्हणून मग मी त्या जाणून बुजून आणल्याच नाही. आणि आता पूर्णपणे बरं आहे. फक्त कशामध्ये थोडा त्रास आहे तर तो वमन वगैरे करून किंवा रसाहार करून पूर्णपणे बरं होईल. आणि त्याच्याबरोबर बाकीचं खूप काही जे शिकायला मिळालं ह्या रसाहार बरोबर, म्हणजे बौद्धिक जे किंवा समाजात जे कसं राहायचं, काय राहायचं, शेवटचा पर्याय. पण आता खूप जेव्हा या सगळ्या गोष्टी बघितल्या तर नवीन जगण्याची उमेद वाढली. आता असं वाटतं आपण पूर्णपणे बरं होऊ. आणि असेच गुरुजी असेच मार्गदर्शन करत राहो. खूप सगळ्यांना आणि सगळ्यांनी होता तेवढं ॲलोपॅथी नाही घेऊ. 100% प्रयत्न करावा, काही ॲलोपॅथीकडे गेलंच नाही पाहिजे. खूप वाईट अनुभव आले ॲलोपॅथीचे. खूप म्हणजे खूप. प्रत्येकाने या गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि या गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. धन्यवाद. संजीवन साधना शिबिरमध्ये आमची येण्याची पहिलीच वेळ. भाऊंच्या मित्रांनी सांगितलं होतं
की आम्ही मागच्या वर्षी जाऊन आलो की तुम्ही गेलं पाहिजे आरोग्यासाठी. तर खरंच संजीवन साधना शिबिरमध्ये आपलं आरोग्य कसं पाहिजे ते आपल्याला अण्णांकडून शिकायला भेटलं. मला 1.5 महिन्यापूर्वी माझं युरिन इन्फेक्शनचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यामुळे ते जे मी भाऊ मानलेले होते की तुम्ही ह्या 10 दिवसाच्या शिबिर तुम्ही जा आणि बघा तिथे काय असतं. तर हे रसपानाविषयी आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तर इथे आल्यावर म्हणजे आपण एवढं वृक्ष वेली झाडांवर प्रेम करतो, पण आपण त्याच्यात म्हणजे रसपान केलं पाहिजे हे आपल्याला म्हणजे आम्हाला तरी दोघांना पहिल्यांदा समजलं की रसपान कसा करायचा. ते आम्ही अण्णांकडनं, नानांकडनं, अक्कांकडनं शिकून घेतलं आणि रसपान केल्यामुळे 10 दिवसात वजन कमी झालं. जे माझे पाय सुजलेले होते ते पायांची सूज कमी झाली, पोटाचे आजार कमी झाले, असा खूप फरक पडला. आणि आमच्या हिरे भाऊंना पण जो शुगरचा त्रास होता ती शुगर थोडी लेवलमध्ये आलेली आहे आणि त्यांना एक आनंद म्हणजे जे अण्णांना काही दुखतंय, आज माझा पाय दुखतोय, पोटात थोडं दुखतंय किंवा घशात दुखतंय, किंवा मन कसं करायचं, बस्ती कशी करायची. आधी तर माहीत होती बस्ती कशी करायची, काड्याने किंवा तेलाने, पण अण्णांकडून अजून चांगल्या पद्धतीने सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी अगदी भरभरून प्रेम दिलं. अण्णांनी, नानांनी काही म्हणजे अगदी घरच्यासारखंच की वडिलांसारखं काही जरी विचारलं असेल प्रश्न तर त्याची उत्तरं अगदी घरच्यासारखे, मुलीसारखे म्हणजे समजून देण्याचा प्रयत्न केला. पुढे 11 दिवस आपण सगळे बरोबर होते. तर सगळ्यांनी इथे आल्याबद्दल माझ्याकडून पर्सनली धन्यवाद याच्यासाठी की मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की प्रत्येकजण हा सोशल प्राणी आहे. जेव्हा आपण प्रत्येकजण आपली एनर्जी एक्सचेंज करत असतो. तुम्ही माझ्याशी बोलले, नुसते जवळ बसले, एकत्र म्हणून तर आपण ज्यावेळेस योगा करतो, एकटं करतो त्यावेळेस आपण एवढा करू शकत नाही, पण सगळेजण आपण जेव्हा एकत्र गोष्टी करतो त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला हातभार लागतो. एखादी वेळेस आता पर्णरस घेताना 10 दिवस पर्णरस म्हणजे असं वाटतं की कधीतरी असं वाटतं की थोडंसं आता बास झाला, आता नको. परंतु ज्यावेळेस तुम्ही पीत होते पर्णरस, तुमच्याकडे बघून मला एनर्जी आली की हे सगळेजण पित असते, मग मला प्यायला काय, मी पण पिलाच पाहिजे. हे सगळेजण उपवास करतायत म्हणून मग मला पण केलाच पाहिजे. म्हणून हे जे सगळं सामूहिक केला जातो, तुम्ही घरी सुद्धा एकटे सगळं हे ट्रीटमेंट करालच, परंतु आपण ही जी सामूहिक केली आणि तुमच्या बरोबर करायला मला जास्त मजा आली, त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. कदाचित मी एकटी जेव्हा करते घरी पण मी रॉ डाएट किंवा असं माझं चालू असतं, पण जो मी तुमच्याबरोबर येतो मला प्रत्येक वेळेस म्हणजे मला जेव्हा जेव्हा मी रसपान केलं तेव्हा मला खूप चांगला अनुभव आला, चांगला इफेक्ट मिळाला. म्हणजे आपण असं म्हणतो की जर घरी येऊन मला जर किती 50% इफेक्ट होत असेल तर इथे माझा 80% इफेक्ट येतो, मला असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस आता ते शब्दात मला जास्त सांगता नाही येणार. मी पूर्ण म्हणजे तसं माझ्या मिस्टरांमुळे भारतभर फिरले, तर खूप मन घट्ट करून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला रडू वगैरे असं कधीच आयुष्यात काही येत नाही, पण तरी पण म्हणजे मन भरून येतं प्रत्येक वेळेस जाताना की तुम्हाला प्रत्येक वेळेस आता मी परत केव्हा भेटेल, केव्हा नाही, परंतु जेव्हा पण मी केव्हा तुम्हाला भेटेल तर एक वेगळी आपुलकी मला ह्या 10 दिवसात असं वाटतं. ते संगतीने समोर राहून, याच्या अगोदर आपण फक्त 2 मिनिटं 3 मिनिटं बोलून हे करून ते वेगळं आहे, पण ही जी अटॅचमेंट आहे 10 दिवसांची ती एक वेगळी अटॅचमेंट, एका विचाराचे, एका मनाचे, एका म्हणजे चांगल्या विचारांचे लोक एकत्र आलं असं वाटतं. याच्यामधलं फार असं असेल की खूपच वेगळं आहे आणि तो जर वेगळा असेल तरी तो थोडासा आपल्यामध्ये येऊन आपल्यासारखा होईल, एवढी आपल्या सगळ्यांमध्ये ताकद आहे असं मला वाटतं. जय गुरु. नमस्कार, मी माणिक पवार. म्हणजे जेव्हापासून रसपान शिबिर सुरू झालं
त्याच्या पहिल्या वर्षी मी आले नाही, त्याच्यानंतर सलग आले आत्तापर्यंत. पण दुसऱ्या वर्षी पण मला जरा भीतीच होती की माझ्याच्याने होईल की नाही. नंतर तसं हळूहळू म्हणजे खूप मन घट्ट करून जसं जेवायची सवय असते तसं सगळ्यांना, मला तर वाटायचं की खायला मिळालं पाहिजे. पण इथे तर नुसता रस रस रस. कधी कधी खूप राग यायचा मला, म्हणजे मिस्टरांचा माझ्या, विष्णू पवार कुठे घेऊन आले मला इथे असं. आणि चिडचिड व्हायची माझी खूप. कधी घरी जाईल असं. मी माझ्या भावाला फोन करायची, बहिणीला फोन करायची, मला इथे कंटाळा आला, असं केलं तसं केलं. पण दुसऱ्या वर्षी मी असं म्हटलं. मग परत म्हटलं की नको की. मग नंतर की हे यांच्याकडे एवढं बौद्धिक खाद्य, मी बौद्धिकला पण बसायची, अण्णांच्या लेक्चरला पण बसायची, की एवढे जण लोक इथे येऊन त्याचा फायदा घेत आहेत, तर आपण चिडचिड करून काय अर्थ आहे. मग हळूहळू मी म्हणजे स्थिर होऊन ते ऐकायला लागले की खरंच या सृष्टीतला बदल किंवा त्यांच्याकडे असणारं चारी भावांमध्ये असणारं सातत्य. त्यांची एक बहीण आहे, तिच्याकडे पण बरंच सातत्य आहे, पण यांच्याकडे फारच सातत्य आहे की जे लाईफ टाईम जर का सगळ्या लोकांना ते सगळ्यांना सांगतायत की असं आहे तसं आहे, तर आपण का नाही घ्यायचं. म्हणून मला जास्त ते प्रेरक वाटलं की सातत्यामुळे माणूस काही ना काही करू शकतो. आणि त्याच्या अनुषंगाने मी तशी त्यांच्याकडे सातत्य आहे हे बघून मी माझ्यातले बदल एवढ्या वर्षात, लग्नाला आमच्या 26 वर्ष, आता 27 वर्ष पूर्ण होतील, तर मला असं प्रत्येक वर्षी काही ना काही बदल मी स्वतःहून करून घेतले. आणि अण्णांकडे किंवा भाऊंकडे, ज्ञानेश्वरांकडे, हे सगळे देवच, चारी भावांची नावं देवाचीच ठेवली. पण माझ्या आयुष्यात बदल झाला आणि तो बदल इतर समाजामध्ये किंवा लोकांनी पारखून घेतलं की नाही, माणिकताईंकडे असं आहे, माणिकताईंकडे असं आहे, त्या स्वस्त बसत नाही, काही ना काही काम म्हणजे कृती करतच राहतात. पण मला आत्ता एवढ्यात 4-5 महिन्यात मला असं वाटलं की मी स्लो म्हणजे बदल सांगते आता एवढ्यातल्या रसपानांचा, की 5-6 महिन्यापासून मला असं वाटतं की मी स्लो झाली कडे, माझ्याच्याने काम होईना, माझी मसल्स पेन करायला लागले. आणि मग मी म्हटलं की काय केलं पाहिजे, म्हणून मग खाण्यामध्ये बदल केला की चहाच नाही घेतला. म्हणजे वारंवार सांगून हळूहळू कमी झाला, तो एकदम कमी झाला नाही. मला दिवसातून 3 वेळेस मी चहा घ्यायची, पण आता जवळजवळ 95% मी तर सकाळी चहा घेतच नाही. अगदीच रेअर कुठे बाहेर गेले आणि फारच आग्रह झाला, मी नाहीच म्हणते. बिल्डिंगमध्ये कोणी मला विचारलं, मी नाही रसपान केलं तरी मी खोटं बोलते की नाही मी रस घेतलाय, मला चहा नको. म्हणजे चहा घेणारा समोरच्याला इतका ॲडिक्ट करून टाकतो की जसं दारुड्या माणसाला एखादा म्हणतो ना, घे बाबा घे बाबा घे बाबा, तर समोरचा म्हणतोय की नाही, मग शेवटी समोरच्याला खोटं बोलावं लागतं. मी खोटं बोलते की मला असं वाटतं की मी खोटं बोलून पाप करते का, नाही करत, की ते माझ्या हितासाठी आहे. की नाही चहा घेतल्याने हे होतं की त्रास होतो शरीराला, म्हणून सकाळचा चहा जवळजवळ माझा बंदच आहे. ते मी श्रेय सगळं माझ्या पतींना देते. आणि मग ते मसल्स तर खूप दुखायचे, काय करू, उत्साह कमी झाला. पण ठरवलं होतं की संजीवन साधनामध्ये ह्या लोकांचे विचार, बाकीचे सगळ्यांचे अनुभव हे ऐकून जर का माझ्या शरीरात बदल होत असेल तर नक्की मी केला पाहिजे आणि अशीच आयुष्यभर ॲक्टिव्ह राहिली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणजे माझ्याकडून ज्यांना ज्यांना मदत होत असेल, मदतरूप होत असेल, मी खूप काही करत नाही, पण खाली एवढं तर नक्की मदत करू शकते असं माझ्यात विश्वास आला आहे. यांच्या समावेत राहून किंवा पवार परिवारांसोबत राहून की माझ्यात मी नक्की बदल करून घेतले आणि संजीवन साधनाचं मी प्रचार आणि प्रसार करतेच. धन्यवाद. मी आज 3 वर्षापासून या संजीवनी साधना करताना येत असते. पण मागच्या वर्षी मी काय केलं होतं, सुनबाईला पाठवलं होतं, तेव्हा मला काही येणं झालं नाही. माझे 2 वर्ष झाले तेव्हा एवढे गुडघे दुखत होते, पार एवढे गुडघे दुखत होते का मी 2 वर्षाच्याच काळात ऑपरेशन करायची इच्छा झाली. पण मला इतकी भीती वाटत होती, मी तर काय म्हणजे गोळ्या खायची, पण त्या गोळ्यांचा मला त्रास व्हायचा.
पण ते खावंच लागायचं, इतकी यातना होती आम्हाला. पण माझ्या मुलींना मला आता सध्याच्या परिवारात असल्यामुळं खूप क्षमता होती, नाही तर इतकं मला त्रास होता, मी इतकी चिडचिड करत होते. पण शांत रीतीनं मी तिचं ऐकून इथं आले. पहिल्या वर्षी मी केलं तर आजपर्यंत मी ती रसपाणी करते. पण एवढंच मला सांगायचं आहे का, माझं मागच्या वर्षी ते म्हणे 62 वर्ष झाले तेव्हाच अण्णा म्हणले होते 60च्या पुढले कुणीच घ्यायचे नाही, 60च्या आतलेच घ्यायचे. तेव्हाच अण्णाला मी प्रयत्न केला होता. मग आजही मला 70 वय जवळजवळ आहे. मी सगळ्या मला आजी म्हणतात, माझ्या मुलींसारख्या आहेत त्या, मला पण चिडी लावतात, प्रेम पण देतात. तो खूप आनंद घेऊन माझं त्याच्यात पण निम दुःख असं हे झालं. आणि मला तशा यातना माझ्या खूप कमी आहे. पण ह्या हातावर आहे ना, ते उठायचं टायमाला उठू का काय एवढा हात दुखतोयच तो. ते दुखून मला ह्या मुली रात्री आम्हाला 10-11 वाजेपर्यंत ह्या मुली मला झोपून नाही देते. आजी 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 एवढा अति प्रेम दिला. म्हणजे ह्यो प्रेम आपल्या परिवारात नाही, आपण जे मुलं हे केले ते सुद्धा एवढे प्रेम देऊ शकते. एवढं प्रेम मला ह्या परिवारात मिळालंय. आपण 2 वर्ष झाले तेव्हा 70च्या पुढं लोक होते का नव्हते अण्णा? त्यावेळेस इतके बाजूबाजूचे लोक होते का म्हणजे मला पाहण्यास सुद्धा नव्हते. हिंदी बोलल्यामुळे मला एवढं कळत नव्हतं. पण मला आता त्याच्यातले थोडं कळतं. तेव्हा मी इतकं प्रेम दिलं. आता तुम्हाला सांगते, ह्या ताईचं नाव माझ्या पाठ नाही, ह्या पाठीमागच्या भावनाच्या पाठीमाग काय नाव आहे ताई? शिलाताई. अहो ह्या शिलाताई त्यांनी डोळ्याला पाणी आणलं तसं माझ्या डोळ्यात मला पण इतकं रडू येत होतं. इतक्या दुःखी त्या, आपण काहीच नाही. त्यांच्या इतकं मनातलं दुःख त्यांनी आम्हाला दिलं. आणि ते आपण आईसारखं आपल्या याच्यात ह्या प्रेमामुळे घेतलं. ते जशा इथं बसल्या जशा सांगत होत्या तसं माझं मन पण मला इतकं भरून येत होतं का आपल्याला काहीच दुःख नाही, पुढल्या समाजाला लई दुःख आहे. ते समजून आपण थोडं आपलं दुःख बाजूला करतो. आणि आज ह्या संजीवनी याच्यात आल्यापासून अजून उत्सव वाढत चालत नाही. तर नुसतं आपण आपलं दुःख पाहत राहतो. पण आपलं दुःख पाहिल्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपलं दुःख सुद्धा हलकं होतं. आणि ह्या रस पाण्यानंतर अजून जवळजवळ 70 किलो वजन होतं. 2 वर्ष झाले तेव्हा 70 किलो वजन होतं. मग आता 50 किलो वजन आले. 50. मग त्याच्यामुळं अजून माझं जीवन हलकं झालं. पण थोड्या यातना हायचे मला, यातना नाही अशा नाही. पण लई म्हणजे 3 ईशाना माझ्या यातना कमी झाल्या. आणि हे मी चालू राहिले. हेच प्रेम मला वारंवार मिळतं. तर माझी पण संजीवन साधनेची पहिलीच वेळ होती. तसं अण्णा 25 वर्षापासून पुढच्यांना बोलतात. पण मला असंच ट्राय करायचं होतं म्हणून मग त्यांनी परमिशन दिली. तर मला असं काही हे नव्हतं की असा आजार आहे म्हणून करते पर्टिक्युलर. पण म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की बरेच टॉक्सिन्स बाहेर पडले शरीराच्या, किंवा जे असे नॉर्मल याच्यामध्ये पडले नसते नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये. तर जेव्हापासून लस घेतलं तर बरेच जसं की मला तोंडामध्ये खूप असं अल्सरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे मला जवळजवळ 3 वर्षापासून ते व्हायचं. थोडे दिवस झाले की पूर्ण घशापर्यंत ते साळायचं. आणि म्हणजे पाणी पिताना पण त्रास व्हायचा, एवढा त्रास व्हायचा. आणि ते मध्ये 1 वर्ष बंद झालं होतं. पण परत काही कारणामुळे आता जवळजवळ 20-22 दिवसांपासून परत तो त्रास झालेला. आणि ते कमीच होत नव्हतं. तर ते पण आता रसपान करताना 5व्या-6व्या दिवशीच ते क्लिअर झालं. म्हणजे त्याचा काही त्रास नाही राहिला. आणि मला जवळजवळ 1 वर्षापासून असं फंगल इन्फेक्शन होतं की त्याच्यावर खूप ट्रीटमेंट केली वर्षभर. बरेच डॉक्टर पाहिले, आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट केली. पण ते तेवढ्यापुरतं बरं व्हायचं आणि परत त्याचा त्रास व्हायचा. तर ते पण आत्ता असं जाणवलं की काही तिथं प्रॉब्लेम नाही, आता इचिंग वगैरे काहीच जाणवत नाही. आणि म्हणजे ते क्लिअरच झालं आहे बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम. आणि म्हणजे चांगला अनुभव आला रसपानाचा. आणि म्हणजे जेव्हा ध्यानाला बसते सकाळी तर तेव्हा पण असं जाणवलं की आता जास्त मन लागतं किंवा कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, किंवा आपले विचार जे आहेत ते बऱ्यापैकी
स्थिर होतात, मन पण बऱ्यापैकी शांत राहतं असं पण जाणवलं आणि छान अनुभव आला. आणि माझ्या तसं 1 वर्षापासून पाठशाळेत असल्यामुळे ते रुटीन तसं व्यवस्थित आहे, मग तेच रुटीन मी पुढे फॉलो करणार. तर माझ्या चेहऱ्यावर म्हणजे खूप जास्त डाग होते, ते 1 वर्षापासून होते जवळजवळ. ते मी हातानेच केले होते फोडून. तर पण ते खूप होते चेहऱ्यावर, म्हणजे असं चेहरा नीट दिसत पण नव्हता. आणि आता म्हणजे समोर दिसू शकतं की ते खूप कमी झाले. आणि आता हे रसपान करत होते या दिवसामध्ये, म्हणजे टोटल क्लिअरच झाले आता. तर म्हणजे त्याच्यासाठी पण खूप मी यूज केले, बरेच प्रोडक्ट्स यूज केले, पण त्याचा काहीच फरक नाही जाणवला. आणि तो आत्ता जाणवला आहे. तर स्किनला पण खूप असं काय म्हणतो ग्लो वाटतं मला पण स्वतःला. मैं इधर पहली बार मतलब तीसरे साल में आया था शिविर में। अन्ना ने तो वैसे नहीं बोला था, पर मैंने आग्रह करके बोला था मैं थोड़ा सा शिविर में आने का, वैसे करके अन्ना ने मेरे को एक मतलब दूसरे साल में नहीं आ सका था, तीसरे साल में आया था। तो उस शिविर में मेरे को बहुत फ़र्क हुआ था, तो दम बहुत लगता था, इधर से उधर जाता तो भी मेरे को बहुत दम लगता था। अभी मैं सब कुछ कर सकता हूँ, भाग भी सकता हूँ, तो मुझे दम नहीं लगता है संजीवनी साधना में। या संजीवन साधनामध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतला. आमच्या मित्रांनी सांगितलं की खूप चांगलं आहे आपल्या आरोग्यासाठी आणि तुमच्या परिवारातलंच हे सगळ्या गोष्टी परिवारातलेच होतात, बरेचसे तुमचे परिवारातलेच असतात, त्यामुळे तुम्हाला काहीच तिथं नवीन वाटणार नाही, तुमचे 10 दिवस आरामात निघून जातील. मग म्हणून आम्ही इथं आलो. पण प्रथम आजार तसा फक्त शुगरचा थोडा कमी जास्त होता, पण एवढा आजार नव्हता. पण तरी पण आपण एक रसपान करायचं म्हणून आम्ही इथं आलो. पण रसपान घेतल्यानंतर 2 दिवसानंतरच अगदी मनाला असं एकदम असं नाविन्य आणि चैतन्य आल्यासारखं वाटलं की जो आळस प्रमाणात भरलेला होता तो अगदी 2 दिवसातच निघून गेला आणि या शरीरामध्ये नवीन चैतन्य निर्माण झालं. तर आता हे चैतन्य असंच टिकून राहण्यासाठी आम्ही रसपान कंटिन्यू करू. आणि आता या 10 दिवसामध्ये आपण जे काही शिकलो ती शिदोरी आपण घेऊन जाऊन वर्षभर आपण ती स्वतः तर वापरणारच आहोत, पण इतरांनाही वाटू आणि पुढच्या वर्षी आपल्यासारखेच इतर कसे येतील याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार, मी रमेश रुगले. संजीवन साधना शिबिरामध्ये जवळजवळ 5 वर्षापासून मी रसाहाराचा जो काही प्रयोग आहे तो करतोय. दरवर्षी 10 दिवस शिबिराला येतोय. तर पहिल्या वर्षापासून जे काही वाटत होतं की आपण भाजी पोळी आणि इतर जे काही खाद्यपदार्थ आहेत तेच खाऊन आपलं जे काही जीवन आहे, शरीर आहे ते चांगलं बनवू शकतो आणि त्याच्यासाठी सगळी धावपळ करतो. तर जसं रसाहाराची ओळख झाली आणि तेव्हापासून जो काही रस पिऊन पण शरीरामध्ये तेवढी एनर्जी आणि त्या एनर्जी बरोबर आपलं शरीर शुद्ध कसं ठेवू शकतो आपण याचा प्रत्यक्ष अनुभव यायला लागला. आणि नंतर मग तीच गोष्ट कंटिन्यू, म्हणजे सकाळी चहा वगैरे ते पितच नव्हतं, पण ज्या वेळेस मी ड्युटीवरती जायचं सकाळी, तर रेल्वेने 5 वाजता जावं लागायचं, तर मग एवढ्या सकाळी काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून मग काढा स्वरूप जो काही बनवलेला जायचा काढाचा असायचा, तो आपण त्याला दिव्य पेय वगैरे म्हणतो, तो घेऊन जायचो. त्यांनी एवढ्या सकाळी उठल्यामुळे आणि थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे जो काही कफ वगैरे व्हायचा तर तो थोडासा कमी होतोय असं वाटायचं. पण सर्दीचा त्रास कमी होत नव्हता. तर सर्दी जास्त प्रमाणात व्हायची वर्षभर. मग नंतर ज्यावेळेस रसाहार सुरू केला, रसाहारामधल्या वेगवेगळ्या शुद्धिक्रिया, तर त्याच्या माध्यमातून सर्दीचा त्रास जो काही होता तो खूप कमी झाला. त्यानंतर असा कुठलाही मेजर आजार वगैरे काय नव्हता, पण घाम वगैरे याच्यामुळे
मानेवरती असं फंगल इन्फेक्शन जे काही यायचं ते परत जायचं यायचं असं ते कंटिन्यू नव्हतं. पण ते पण 3 वर्षापासून पूर्ण रसाहारामुळे गेलेलं आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा बाकीचा इलाज न करता रसाहाराने ते बऱ्यापैकी कंट्रोल झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग आपण अजून करंज जे काय आहे करंजी म्हणतो त्याचं तेल असेल किंवा अजून इतर मडबात असेल तर ह्या ज्या काही शुद्धिक्रिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया किंवा आपण या थेरपी म्हणतो नॅचरोपॅथीचा तर याचा बराचसा प्रभाव आणि जास्तीत जास्त रसाहार आणि जेवण जे काही आपण जेवणासाठी स्पेशली वेळ देतो आणि त्याच्यातून मग आपल्याला वाटतं की या पद्धतीचं खाणं खाल्लं म्हणजे शरीराला खूप साऱ्या गोष्टी मिळतील तर त्या रसाहारातून पण मिळत आहेत. कारण एवढ्या 5 वर्षांमध्ये रसाहाराच्या काळामध्ये सुद्धा जो काही सूर्यनमस्कार असतील किंवा इतर काम असेल ते दररोजचं चालूच आहे. तर त्याच्यामध्ये असं काही जास्त थकवा आलाय असं काही वाटलं नाही किंवा खूप वजन कमी झालं एकदम विकनेस आला गळून गेलं असं काही कधी वाटलं नाही. त्यानंतर आता मागच्या 2 वर्षापासून थोडा वेगळा प्रयोग करतोय की रसाहार करतोय आणि ड्युटी पण करतोय. म्हणजे रसाहाराला जे काय 10 दिवस इथंच थांबलं पाहिजे कारण वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धिक्रिया चालू असतात आणि त्याच्यासाठी इथं थांबणं गरजेचं असतं. पण आपण आता मी कॉलेज करताना रस पूर्ण जे काही इथलं शेड्यूल आहे 4 टाईम रस आता या वेळेत घेता येत तर तो 4 टाईम रस घेऊन आणि बाकी इतर काहीच नाही घ्यायचं. म्हणजे आता मागच्या 3-4 दिवसाचा अनुभव आहे. आमच्या मित्रांना आम्ही समर्थ ज्यूसमध्ये बसलेलो होतो. मी त्या टेबलवर बसलेलो होतो ते बाकीचे 3 जण ज्यूस पित होते मी नाही पिलो त्यांच्याबरोबर. तर ते पण कंट्रोल आपला आलेलं आहे असं वाटतं. जसं शरीरावरती तो इफेक्ट एवढा चांगला दिसतोय तर आपण कशाला उगाच हे करायचं म्हणून ते पण कंट्रोल आलं आहे मनावरती आणि रसाहाराचा फायदा जो काही दिसतोय तर त्या फायद्याचा तो तसाच टिकवला पाहिजे किंवा तो आपल्याला एवढा दिसतोय तर त्याच्यामध्ये बदल का करायचा असं वाटतंय. आणि शरीर खूप हलकं झालं. मी मागच्या आता म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बसले होते तेव्हापासून सकाळी जसं रसपान घ्यायचो त्याच्यानंतर दुपारचं जेवण करायचं तर ते बंद केलेलं आहे. त्या जेवणात सलाड फळं आणि काही भिजवलेले कडधान्य आहेत ते थोडेफार असं खातोय. तर त्याचा पण इतका छान परिणाम जाणवला आहे की दुपारचं जेवण आपण जे काय घेत होतो त्याच्यामुळे जो काही आळस गाडी चालवताना झोप येणं वगैरे असं मला जास्त व्हायचं तर ते आता अजिबातच जाणवत नाही. आणि ते घेतल्यामुळे वजन खूप कमी झालं असं वाटायचं शरीराकडे बघून. पण मी मागे वजन केलं होतं मागच्या महिन्यात तर तेव्हा माझं वजन 68.8 होतं. 69च्या आसपास होतं. ते वाटत नव्हतं माझ्याकडे बघून एवढं वजन असं. आणि आता रसाहारामध्ये जवळजवळ 4 किलो वजन कमी झालेले. पण मला वाटलं नाही की खूप थकवा आला किंवा काय. तर सूर्यनमस्कार वगैरे ते सगळं सुरू आहे त्याच्यातही काही थकवा जाणवला नाही की एवढं वजन कमी झालं. तर आता 64च्या आसपास वजन आहे. आता केलं नाही मी परत अजून 3-4 दिवसात. तर रसाहाराचा हा जो काही एवढा इफेक्ट आपल्याला जाणवतो तर जसं अण्णा आणि नानांनी त्यांनी रसाहाराचं संजीवन साधनाचं जे काही स्ट्रक्चर ठरवताना जी टॅगलाईन टाकलेली ही उपचार पद्धती नाही तर आपली जीवनशैली आहे किंवा जीवनपद्धती आहे. तर ती जीवनपद्धती म्हणून जर अवलंबली तर खूपच आनंददायी आणि आरोग्यदायी असं आपल्याला जीवनाचा अनुभव घेता येईल. आणि तो अनुभव मी थोड्याफार प्रमाणात घेतोय असं मला वाटतं. मी विष्णू पवार संजीवन साधना शिबिर सुरू झाल्यापासून त्याच्यात सहभागी आहे. अनुभव खूप छान आहे. इतकं जीवन सोपं असू शकतं असं दिवसेंदिवस ते मनाला पटायला लागलं आहे आणि त्याच तऱ्हेनं राहिलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे. माणूस सगळं करतो कशासाठी असं जेव्हा प्रश्न स्वतःलाच विचारतो तेव्हा बहुतांश उत्तर असं येतं की तो पोटासाठी करतो. पण पोटासाठी किती लागतं
असं जेव्हा आपणच आपल्याला विचारू तेव्हा पोटासाठी फार लागत नाही असं 10 दिवसाचा सगळ्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे पोटासाठी एवढी धडपड करायची गरज नाही जे सगळे म्हणतात. जसं रामेश्वर दादाने त्याला अंडरलाईन केलं, त्याला मी पुन्हा अंडरलाईन करतो की ही उपचार पद्धती नाही, ही जीवनशैली झाली पाहिजे. मग आपल्याला खूप आनंद त्याचा घेता येईल. तरीही सुरुवातीला म्हणून प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात, व्याधी असतात, समस्या असतात आणि म्हणून माणूस ते शोधत असतो की याला काहीतरी उपाय सापडला पाहिजे. त्या निमित्तानं का होईना संजीवन साधनाची ओळख होते आणि ती ओळख झाल्यानंतर मात्र असं मनात ठाणलं पाहिजे की ही जीवन पद्धती झाली पाहिजे. मला मायग्रेन आहे, माझे सांधे दुखतात किंवा माझं पोट दुखतं किंवा मला कॉन्स्टिपेशन आहे, हे प्राथमिक आजार असतीलही, त्याच्यासाठी इलाज होईलही, पण मनात मात्र असं असलं पाहिजे की मला ही जीवनशैली करायची आहे. आणि जेव्हा मनुष्य हे जीवनशैली म्हणून स्वीकारेल तेव्हा हे बाकीचे सगळे प्रश्न आपोआप सुटतील. मात्र दुर्दैवाने आपल्या सगळ्या समाजामध्येच म्हणजे आपल्या सहित सगळ्यांना सवय अशी लागली आहे की मला काय मिळेल त्याच्यासाठी मला काम करायचं आहे. आणि निसर्ग नेहमी असं म्हणतो किंवा आपले सगळे शास्त्रकार पण असं म्हणतात, तू करत जा, तुला मिळेल. आपण काय मिळेल हे ठरूनच तिकडे करायला जातो, जे निसर्गाच्या विरुद्ध आहे असं मला वाटतं. म्हणून आपण करत जाऊया, निसर्ग आपल्याला देईल. संजीवन साधनात ते सांगू इच्छिते की आपण करत राहू, आपले सगळे आजार जातील. आजारासाठी मी करायला लागलो की मग माझं लक्ष ते करण्याकडे राहत नाही आणि मग त्या आजाराकडे, दररोज माझं वजन किती कमी झालं, माझं पोट दुखायचं थांबलं की नाही, माझं कॉन्स्टिपेशन बरोबर क्लिअर झालं की नाही, मनुष्य तिकडे विचलित होतो. म्हणून ते न करता मला करायचं, 10 दिवस मी ठरवलं मला करायचं, म्हणजे या दृष्टीनं त्याच्याकडे ती उपचार पद्धती नाही, ती जीवनशैली आहे. म्हणून आपण ती स्वीकारली तर आपल्याला जेवढा आज आनंद मिळतोय त्याच्यापेक्षा खूप पटीनं तो मिळेल. कारण निसर्ग देत राहतो, निसर्गामध्ये देण्याची प्रवृत्ती आहे, त्यागाची प्रवृत्ती आहे. माणूसच एक असा प्राणी आहे जो त्यागाच्या ऐवजी स्वार्थाकडे जास्त झुकलेला दिसतो. खरं तर त्याच्याकडे विवेक बुद्धी आहे, पण तरीही सवय लागली म्हणून. पण किमान आपण जे समजतो आहोत, आपण स्वतःला समजदार समजतो आहोत, तर आपण त्या पद्धतीने जाऊयात असं मला वाटतं. आणि व्यक्तिशः मी त्या पद्धतीने आग्रहपूर्वक असं शोधत असतो की आपल्याला कसं अधिकाधिक आनंदी जगता येईल आणि त्याच्यासाठी कमीत कमी गरजा करता येतील या दृष्टीने शोधलं. जे संजीवन साधना त्याच्यासाठी खूप पूरक ठरली. ज्या खाण्यासाठीच म्हणून जे जिभेचे चोचले होते ते बऱ्यापैकी कमी झालेत आणि आता आपण जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच खाल्लं पाहिजे असं मनात पक्क बसलं आहे. 3-4 गोष्टी सहज अनुभव म्हणून असं शेअर करायच्या आहे. इथं आल्यानंतर 10 दिवस आपण काढलेत, तर 10 दिवसाचं पूर्ण युटिलायझेशन मला केलं पाहिजे असं ठामपणे मनात ठरून आलं पाहिजे. म्हणजे अगदी सकाळी उठण्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत, जे बरेच जण करतात पण ज्यांना कोणाला असं थोडंफार वाटतं की नाही आपल्याला सवयी लागल्यात, आपल्याला तर या दृष्टीनं ते अनवळणी पडल्यात, मग कसं बदलायचं. पण 10 दिवस आपण काढलेत ना, ठरवून करूया. म्हणजे मी सुरुवातीला 2 वर्ष अण्णांशी मी पण आर्ग्युमेंट करत होतो, मी पण भांडलो की ही जीवनशैली कशी होऊ शकते. जर जीवनशैली असली पाहिजे असं जर वाटत असेल तर ती पूर्वी का नव्हती. का माणूस या भाजी भाकरी वरण भात पोळी सगळ्या स्वीटकडे आला. जर एवढं सोपं आहे, फक्त पानांचा रस प्यायचा आणि त्याचं माणूस जीवनात अंमलीकरण करू शकतो, मग हे सगळं कशासाठी आलं. पण हे न अनुभवता हे मी बोलत होतो, अनुभवल्यानंतर असं वाटायला लागले की खरंच एवढ्यावर राहू शकतो, कशा करता ही सगळी मगजमारी करायची. म्हणून जर आपण ठरवून 10 दिवस आलो आणि ठरवून ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तो अनुभव आपल्याला लवकर येईल की खरंच याच्यावर राहू शकतो. अजूनही आपण थोडंसं घाबरत मनात शंका ठेवत किंतु ठेवत आपण थोडं ते करून बघतो, थोडं सोडून बघतो आणि मग रिझल्ट मिळत नाही. मात्र मनात असं घेऊन जातो की मी 10 दिवस केले मात्र फार फरक पडला नाही, आणि जे चुकीचं आहे असं मला वाटतं. असं नाही केलं पाहिजे. मी ठरवून 10 दिवस आलो, 11 दिवस आलो आणि 11 दिवस सगळं केलं. आपल्याला प्रथम दर्शनी असं वाटतं की हो ना, मी योग वर्गाला तर जात होतो,
पण अण्णांनी जेवढे हातपाय हलवले तेवढे हलवले का, अण्णांनी जेवढे सूर्यनमस्कार केले तेवढे केले का, आणि मग आपल्याला अनालाइज केलं पाहिजे. मग माझ्याकडनं काय राहतं, मला किती परिणाम मिळाला याचं अनालिसिस केलं पाहिजे. हा एक भाग होता. दुसरं, आपण सगळेजण शरीर, मन आणि बुद्धी, आत्मा या 4 गोष्टी आपल्यामध्ये आहेत असं शास्त्रकार म्हणतात, म्हणून आपणही अनुभवतो. या 3 गोष्टी तर आपण अनुभवतोच. आत्मा जिवंत आहे म्हणून आत्मा आहे असं म्हणतो. पण ह्या 4ही गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या अस्तित्वाची ती जाणीव आहे. मला शरीर आहे, मला मन आहे, मला बुद्धी आहे, माझं चैतन्य आहे, म्हणजे मी आहे. हे मी आहे तर सगळं आहे, मी आहे तर सगळं आहे. पण मी अशा समाज व्यवहारात अडकलो गेलो आहे की तो समाज व्यवहार मला जास्त महत्वाचा वाटायला लागला आहे. कशापेक्षा? शरीर, मन, बुद्धी आणि चैतन्यापेक्षा. व्यवहारामध्ये अशी म्हण आहे, शिर सलामत तो पगडी 50. म्हणजे मीच नसेल तर बाकीचं कुठे आहे. म्हणून मी असलो पाहिजे असं जर वाटत असेल तर माझं शरीर चांगलं असलं पाहिजे, माझं मन चांगलं असलं पाहिजे, माझी बुद्धी चांगली असली पाहिजे आणि माझं चैतन्याला आनंद वाटेल असं सगळं काही माझं वर्तन असलं पाहिजे. दुर्दैवानं मी समाज व्यवहार खरा मानायला लागलो, भौतिक स्वरूपात जे दिसतं तेच सत्य आहे असं मी मानायला लागलो आणि मी त्याच्याकरता माझी जीवनशैली बदलतो आहे, जे चुकीचं आहे असं मला वाटतं. मी माझं अस्तित्व, शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याने माझं अस्तित्व जास्त महत्वाचं आहे. ते अस्तित्व पहिले मी जपलं पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचं अस्तित्व मानलं जाणार आहे. म्हणजे मी माझाच स्वार्थी विचार करायचा का, तर तुम्ही खोल विचार करून बघा, हा स्वार्थी विचार नाही. माझं शरीर, मन, बुद्धी आणि चैतन्य जर मी राखलं तर मी सगळी मानवजात नाही, सगळी जीवनसृष्टी राखली असा त्याचा अर्थ आहे. आणि ते आपण केलं. आपण कारण नसताना समाजामध्ये ज्या रूढी, रिवाज, परंपरा, चालीरीती हे जे सगळं बांधून ठेवलंय त्याच्यामध्ये आपण अडकत चाललोय. खरं तर ते आपल्या आनंदासाठी आहे. मात्र आता आनंद नाही, आपल्याला जावं लागतं आहे, हे मनावर प्रेशर आहे, जे नसलं पाहिजे असं मला. माझी जीवनशैली मला अशी बनवायची का, सण उत्सव पुढे आले, काय हे सगळे आपण साजरं करायला लागलो, माझा आनंद वाढावा म्हणून. आज वाढतोय असा विचार करून बघा. तो जर वाढत नसेल तर मग काय राहतं, काय चुकलं हे मला शोधावं लागेल. या दृष्टीनं मला ठरवून मी आलो, मला 10 दिवस हे करायचं. मग त्याच्यामध्ये ठरवून मला 4 गोष्टी बाजूला टाकायच्या, टाळायच्या, हे सगळं करावं लागेल. कारण माझं अस्तित्व महत्वाचं आहे, माणूस म्हणून माझं अस्तित्व महत्वाचं आहे. ते राहिलं तर इतर सगळं आहे, आणि इतर सगळं जे आहे ते पण माझा माणूस म्हणून राहण्यासाठीच आहे. माझं माणूस पण हिरावून घेण्यासाठी नाही, माझं माणूस पण बाजूला नेण्यासाठी नाही. हेही डोक्यात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. संजीवन साधनाने ते माझ्या मनातली जी विचारधारा आहे ती आणखी दृढ केली असं मला वाटतं. आणि दुसरा, दर संजीवन साधनेला असा साधारण उल्लेख होतो आणि तसं प्रथमदर्शनी दिसताना पण तसं दिसत असलं तरी संस्कार निकेतन हे पवार कुटुंबाचं नाही, हे सगळ्यांचं आहे. जो जो सहभागी होतो, जो जो अशी विचारधारा घेऊन चालायचं म्हणतो त्याचं ते आहे. पवार कुटुंबियांना ते जास्त जवळचं वाटतं म्हणून ते जास्त सहभागी होतात, म्हणून त्यांचं दिसत असलं तरी ते त्यांचं नाही. हे सगळ्यांसमोर म्हणतो, दरवर्षी म्हणतो, ते डोक्यात राहू दे, आपल्या सगळ्यांचं ते आहे. आणि जिथं जिथं आपण या विचाराने ते राहू तिथं संस्कार निकेतन आहे, तिथं संजीवन साधना आहे. या दृष्टीने आपण त्याला बघितलं पाहिजे. संजीवन साधनामध्ये जे बदल आपण करू इच्छितो, शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा अर्थानं तो प्रयत्न आहे. हे काही त्याला अंतिम स्वरूप ते नाही. ही जीवनशैली म्हणून ज्याच्या त्याच्या स्वाभाविकतेनुसार ज्याने त्याने त्याच्या त्याच्या पुरता बदल करणं अपेक्षित आहे. ही ढोबळ मानाने गाईडलाईन आहे की या पद्धतीने आपण जीवन बनवू शकतो, ते आपण बनवलं पाहिजे आणि ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार त्याने ते बनवावं असंच अपेक्षित आहे. 10 दिवस जे आता तेलंगणाचे 10 जण गेलेत, मात्र आपण सगळे 45 जण होतो. आणि ह्या 45 जणांचा 10 दिवसाचा हा सहवास आहे. हा सहवास खूप काही देऊन जातो. जसं आजीने सांगितलं किंवा बहुतांश सगळ्यांच्या मनात आहे की एकत्रितपणानं 4 गोष्टी सहजपणे होतात. खरंच होतात. मनुष्य मनाने जगत असतो आणि त्या मनाने जर इतर करतो तर मी का नाही असं सहजपणाने भाव येतो.
तसं ह्या 10 दिवसात आपण 45 जणांनी एकत्र राहून केलं आणि म्हणून ते झालं आणि म्हणून संजीवन साधना यशस्वी होते असं मला वाटतं.